सर्व
स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति
विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःख बी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेचे विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल 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 पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम तीन शिरे सात तजा माझा दंडवत काखे जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मंगल भावना मंगलहारी नवभूषो दशरथ गिरधारी मंगल भावना मंगलहारी उमापति पतित पपुरारी सिया राम मय पद जगतारी प्रभु प्रणाम जोड़े जुगपाली स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आजची ही कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असा जो भगवान परमात्मा आहे त्याची या जगातील खरी पूजा कोणती आहे तर त्या पूजेचं स्वरूप महाराज
या अभंगातून सांगतात विठ्ठला तेव्हा या ठिकाणी हा जो पाचपोते परिवार आहे हा मोठा धार्मिक पारमार्थिक आहे की ज्या परिवाराला देवाची संतांची वारकऱ्यांची फार मोठी आवड आहे आणि म्हणून त्यांच्या घरातील जी काही आराध्य देवता दत्त भगवान परमात्मा यांचं भगवंताचं पूर्वी मंदिर होतं पण छोटं होतं पण त्या सर्व परिवारांना विचार करून स्वतः खर्च करून सुंदर असं अप्रतिम मंदिर दत्त भगवंताचं तयार केलेलं आहे तेव्हा अशा या परिवाराचा उल्लेख करणं हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे यामध्ये सर्वांचं असं योगदान आहे या परिवाराचं त्यामध्ये या परिवारातील प्रमुख आपले शंकर बाबा पाचपुते आणि यशोदा माता पाचपुते यांना दोन असे चिरंजीव आहेत रमेशराव आणि ज्ञानेश्वर माऊली रमेशरावाच्या पत्नी आशाबाई आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पत्नी सुवर्णाताई रमेशरावाचे चिरंजीव अभिजित आणि आदिनाथ तथा सुकन्या अक्षदाबाई ज्ञानेश्वर माऊलींची कन्या अंबिकाताई आणि सुपुत्र चिरंजीव आदित्य महाराज की ज्यांच्यामुळे हा योग सर्व घडून आला ते आळंदीला आले आणि त्यांनी त्यांचे गुरुबंधू फार आहेत सर्व संस्था त्यांचे गुरुबंधू आहेत गुरुवरे सोडले तर 4 वर्षाचा कोर्स आहे तिथं आमचे विद्यार्थी 500च्या पुढे विद्यार्थी आहेत पण त्यांचं हे दुसरं वर्ष आहे संस्थेतील तेव्हा त्यांच्या पाठाला जवळजवळ 100 विद्यार्थी आहेत बरोबर आहे ना पण ते निवडक असे मावळे घेऊन आले 15 विद्यार्थी आणले तसे त्यांचे सगळेच प्रेमाचे आहेत पण इकडचा देखील आकार पाहिला पाहिजे म्हणून 15 लोक ते घेऊन आले जोग महाराज संस्था विद्यार्थी वर्ग संत ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळ आळंदी क्षेत्रामध्ये सोमनाथ महाराज यांची संस्था आहे आणि त्यांच्या संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी सुंदर असा मागा आपण भारीपाठ केला सुंदर असा रंग आला ज्यांनी पाहिलं त्यांना आनंद झाला तुम्ही नव्हते त्याला काय करणार आणि आमचे आदित्य महाराज मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी तेव्हा त्यांनी जे काही 15 लोक या ठिकाणी महाराज मंडळी आणले त्यामध्ये त्यांचे नाव असे की स्वप्नील महाराज श्रावण महाराज प्रवीण महाराज माऊली महाराज तेजस महाराज तुकाराम महाराज रवी महाराज किरण महाराज प्रमोद महाराज विजय महाराज अभिषेक महाराज गावातील देखील वारकरी मंडळी आहेत भाविक मंडळी आहेत परिसरातील देखील मंडळी आहेत परिसरातील देखील टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे गावातील देखील आहेत आबा महाराज
निवृत्ती महाराज, बळीराम महाराज, गडदई महाराज, वैभव महाराज आणि दातखिळी महाराज, आणखी काही मंडळी आहेत. असा सर्वांचा योग या ठिकाणी घडून आला. तर याला कारण सगळं हा पाचपोते परिवार आणि आदित्य महाराज, आणखी काही मंडळी राहून गेली. आमच्या आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांची प्रसिद्धी आहे असे चौरंगनाथ महाराज, हे चौरंगी चिर आहेत. सर्व कला त्यांना प्राप्त आहेत. आता तुम्हाला त्यांचं वाद्य कसं आहे ते ऐकायला मिळेल. बरेच मंडळी तयार आहेत. या ठिकाणी आमचे नामदेव महाराज देखील विशारद आहेत. हे जे आहेत ना उभे नेहरू शर्ट घालून, ते अगोदरचे जुनी आहेत. त्यांचीच गाडी आम्ही घेऊन आलो. ते कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत आणि मृदंग वादनाच्या बाबतीमध्ये ते प्रवीण आहेत आणि त्यांचं विशारद देखील झालेलं आहे. गोड असा पक्वाज वाजवतात. त्यांना विनंती केली होती की आरंभाचा पक्वाज तुम्ही वाजवा, असं सर्वांना सेवा मिळाली पाहिजे. आणि आमची ही गावकरी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आता गोड चाली म्हणल्या ते आदित्य महाराजचे बंधूच आहेत, गुरुबंधू आहेत. आणि आमच्या समवेत आलेले दिगंबर महाराज, हे दिगंबर महाराज यांनी हरिपाठात चाल म्हटली आणि कीर्तनाचा आरंभाचा विना त्यांनीच घेतला. गोड अशा चाली ते म्हणतात, सगळेच चाली म्हणतात, सर्वच चालीचे आहेत. भरपूर चाली त्यांचे झालेले आहेत आणि गोड अशी संस्थेची सेवा करतात. आमच्या संस्थेची सेवा, सद्गुरू जोग महाराज संस्थेची सेवा पार करतात. सेवा त्यांची पाहण्यासारखा आहे आणि त्यांच्यामुळेच आमचा सगळा कार्यक्रम आनंदाने पार पडतो. आता जोग महाराजचा सप्ताह झाला. ज्या सप्ताहाला तोड नाही, जोड नाही. आमचे जवळजवळ 500-600 विद्यार्थी टाळ घेऊन असतात, आहे का नाही, कीर्तनासाठी. हो, चाल कोणाला द्यावी याची पंचायत पडते. वाद्यकाम कोणाला सांगावं मोठी पंचायत पडते. सर्व वाजवणारेच, सर्व गाणारेच. तरी पण सर्वांना काही ना काहीतरी सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. अशी ही चांगली मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. गावातील तरुण, वयोवृद्ध, त्याचप्रमाणे महिला वर्ग, पुरुष वर्ग आवर्जून उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी भूदेवांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या हस्ते सुंदर अशी उद्या प्राणप्रतिष्ठा घडणार आहे, होणार आहे. आणि अशा कार्यक्रमाला ज्यांचा आशीर्वाद आहे, आमचे गुरुवर्य कोरेकर बाबा. आमचं जीवन अगोदरच आहे. एकंदर आम्हाला 8 गुरु होते, त्यापैकी आमचे गुरुवर्य फक्त आता कोरेकर बाबा आहे. तर त्यांचा या कार्यक्रमासाठी सुंदर असा आशीर्वाद आहे. त्यामुळे हा कार्यक्रम चांगला होणार आहे. आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्यांच्या हस्ते ठेवलेली आहे असे आमचे गुरुस्थानी असणारे शास्त्री बाबा, त्यांची प्रतिमा आहे. आमच्या गुरुवारांची प्रतिमा आहे. असा हा सगळा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे. तेव्हा हे जे स्थान आहे, स्थान म्हणजे जंगल में मंगल. जसं आपण ऐकतो की गाव में जहर, शहर में जहर, गाव में गंदी, जंगल में मंगल. तसं आहे, जंगल असल्यासारखं वाटतं, म्हणजे हे मंगल स्थान आहे. भगवान दत्त हा मंगल रूप आहे. त्याचे अनेक रूप आहेत. 3 देवाचं प्रतीक म्हणजे दत्त भगवान आहे. त्यामध्ये विष्णू परमात्मा आहेत, भगवान शंकर आहेत, भगवान ब्रह्मदेव. 3 देवाची एकता असं जे रूप आहे ते दत्त भगवंताचं. त्यामध्ये विठ्ठल आहे, त्यामध्ये राम आहे, त्यामध्ये कृष्ण आहे, त्यामध्ये भगवान शंकर आहे, सर्व काही आहे. आणि म्हणून आरंभाला जे चिंतन केलं जातं ते भगवंताचं.
आम्हाला चिंतन करून हा कार्यक्रम सुरू करायचा असतो. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे मंगल मंगल नाम विठोबाचे मंगल नाम विठोबाचे मंगल मंगल नाम विठोबाचे मंगल नाम विठोबाचे मंगल 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 नाम विठोबाचे मंगल मंगल नाम विठोबाचे यारी कामाते मंगल मंगल नाम विठोबाचे मंगल मंगल नाम तेव्हा भगवान मंगल रूप आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनु हरिः असा हा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्या या ठिकाणी मूर्तीची परम प्रतिष्ठा होणार आहे आणि म्हणून सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. तेव्हा आपण सर्वांच्या समोर सेवेसाठी कीर्तनासाठी जो निवड केलेला अभंग तो सर्वांच्या परिचित असेल. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या अभंगातून महाराज पूजा सांगतात. कोणाची? भगवंताची. काय केलं असताना भगवंताची पूजा होते तो विचार महाराज या अभंगातून सांगतात. विठ्ठला भगवंताची पूजा साधू संतांची पूजा सर्वांनीच करावी. कारण पूजा देखील फार महत्वाचा भाग आहे. पूजेने मनुष्य त्याच्या जीवनाचा उत्कर्ष होतो. देवाचा संतांचा त्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतो. पण आजकाल जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्राच्या वाट्याला आल्यात खुर्च्या. शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा. असा सध्याचा काळ आहे. पण सर्वांनी जीवनामध्ये संतांची देवाची पूजा अर्चा करावी. विठ्ठल जो मनुष्य मनोभावे देवाची संतांची पूजा नित्यनेमाने जर करील तर त्याच्या जीवनामध्ये आपत्ती येणार नाही. जरी आली तर ती थोडक्यात निघून जाईल. त्या आशीर्वादाचं बळ फार मोठं आहे, पूजेचं बळ फार मोठं आहे. सर्वांनी ती पूजा करावी. असं या अभंगातून महत्वाची म्हणजे तुकाराम महाराज भगवान विष्णूची पूजा करतात. भगवान विष्णू म्हणजे दत्त भगवान. विठ्ठला भगवंताचा अवतार हा अनुसया माता आणि अत्रि ऋषी यांच्या पोटी झालेला आहे. हा भाग फार जुना आहे. कृतयुगाचा हा भाग आहे. राम प्रभू हे त्रेतायुगामध्ये झाले. भगवान कृष्ण हे द्वापर युगामध्ये झाले
आणि पांडुरंग परमात्मा इथं कलियुग लागल्यानंतर आले. विठ्ठला विठ्ठला दत्त भगवंताचं मोठेपण जगाला माहीत आहे. जे काय आपण नवनाथ जे झाले की त्यांनी जगामध्ये विश्वामध्ये फार मोठी क्रांती केली. त्यांचं फार मोठं दांडगं तप होतं, तपश्चर्या फार मोठी होती. त्याद्वारे त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या. 12 वर्षे त्यांनी तप केलं. त्यांनी देहाचा विचार केला नाही. सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. त्या बळापुढे देव देखील थरथर कापत होते. देव त्यांच्या पुढे येत नव्हते. एवढं सामर्थ्य केवळ तपसामर्थ्याने प्राप्त झालं. आणि त्यांच्या जीवनामध्ये जो आशीर्वाद होता, मार्गदर्शन जे होतं, ते दत्त भगवंताचं. विठ्ठला अख्ख्या विश्वाचं गुरुस्थान म्हणजे दत्त भगवान आहे. अख्ख्या विश्वाचं गुरुस्थान म्हणजे दत्त भगवान आहे. आणि म्हणून गुरु हा धागा पकडून मी आपण हा सेवेसाठी निवड केला. पुढे दत्त भगवंताचं आणखी काय आपल्याला ऐकायला मिळेल. कारण दत्त भगवंताने आपल्या जीवनामध्ये बरेच गुरु केले. बरेच म्हणजे 24 गुरु केले. ते का केले हा विचार आपण पुढे घेऊ. विठ्ठला विठ्ठला दत्त शब्दाचा अर्थ जो देतो त्याला म्हणतात दत्त. हा चांगलं देतो, वांगलं देत नाही. त्याची जर भक्ती केली, नामचिंतन केलं आणि आपलं जीवन चांगलं ठेवलं, सेवेचं ठेवलं, ज्ञानाचं ठेवलं, इमानदारीचं ठेवलं, सत्याचं ठेवलं, तर भगवान फार देतो. ते आपल्या देखील लक्षात येणार नाही. देणारा समर्थ भगवान आहे. दाता एक नाम, भिकारी सारी दुनिया. दाता एक राम. म्हणा कृष्ण म्हणा, दत्त भगवान म्हणा, एकच अवतार होत. विठ्ठला असं भगवंताकडे जाण्याचे बरेच मार्ग आहेत. अनेक मार्ग आहेत, अनेक साधन आहेत. त्या सकळ साधनामध्ये, सकळ मार्गामध्ये एक भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्ग आहे. भक्ती जीवनामध्ये असेल तर जीवनाचा उद्धार, असं चिंतन आहे. भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा. भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा. भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा. या करता देवाची भक्ती करावी. पण त्या भक्तीचे प्रकार बरेच आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यमात्मनिवेदनम, असे 9 प्रकारची भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्ती पैकी एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली, मन लावून ध्यान ठेवून प्रेमयुक्त भक्ती केली, तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करणार. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये अर्चन नावाची भक्ती आलेली आहे. अर्चन शब्दाचा अर्थ म्हणजे पूजा, पूजा करणे. पण त्या पूजेचा विचार केला तर पूजेचे देखील बरेच प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, षष्ठोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा. तर ज्यामध्ये 5 प्रकार ती पंचोपचार पूजा, ज्यामध्ये 6 प्रकार ते षष्ठोपचार पूजा,
ज्यामध्ये 10 प्रकार ते दशोपचार पूजा आणि ज्यामध्ये 16 प्रकार ती षोडशोपचार पूजा आहे. पण या सगळ्याच पूजा सर्वांना शक्य नाही. गरीब माणसाला कुठून एवढं शक्य होणार? कुठून 5 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू आणा, कुठून 16 प्रकार जमा करा? अर्थात जरा अवघड आहे. आणि म्हणून सर्वांना शक्य होणारी पूजा तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. स्वामी कादा गुरु भक्ती स्वामी कादा गुरु भक्ती स्वामी कादा गुरु भक्ती स्वामी कादा अभंगातील हे पहिलं चरण आहे. स्वामी काद गुरु भक्ती पितृवचन सेवापती. स्वामी काद गुरु भक्ती पितृवचन आणि सेवा असे 4 विषय फार महत्वाचे आहेत. या अभंगामध्ये महत्वाचे 6 विषय आलेले आहेत. 6 महत्वाच्या गोष्टी. या तत्वाला धरून जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सोनं होऊन जाणार. विठ्ठला जो आपल्या स्वामीचं काम चांगलं करेल, जो गुरुदेवाची भक्ती सेवा चांगली करील,
जे पुत्र अथवा कन्या आपल्या आईवडिलांची सेवा करतील आणि जी पत्नी आपल्या पतिदेवाची सेवा चांगली करील आणि जे आपल्या जीवनामध्ये सत्याचं आचरण करतील किंवा जे माणसं दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतील त्यांच्या जीवनामध्ये काही कमीच पडणार नाही. विठ्ठला याच्या विरुद्ध जे आचरण करतील त्यांच्या जीवनाचं भलं होणार नाही. जे आपल्या मालकाची सेवा करणार नाहीत, गुरुची सेवा करणार नाहीत, आईवडिलाची सेवा करणार नाहीत, स्त्रियामध्ये ज्या स्त्रिया पतीची सेवा करणार नाहीत, जे माणसं सत्याचं आचरण करणार नाहीत, खोटंच बोलत राहतील आणि जे माणसं दुसऱ्याच्या दुःखाने आनंदित होतील त्यांचं कधी चांगलं होणार नाही. असा हा गोड विषय या अभंगातून आलेला आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आपल्या स्वामीचं काम, आपल्या मालकाचं काम चांगलं करावं, वेळेत करावं, मन लावून करावं, ध्यान ठेवून करावं, आपुलकीने करावं. जसं काय आपल्या घरचंच काम आहे, आपलंच काम आहे. जर असं केलं तर हेची विष्णूची काय केलं असताना भगवंताची पूजा तिचं फळ आपल्याला मिळतं. तर आपल्या मालकाचं काम, स्वामीचं काम चांगलं केलं तर ते फळ मिळतं. स्वामीचं काम कोणी केलं, अनेकांनी केलं. सर्वांमध्ये अगदी सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हनुमंताचं. शूरानी धीर स्वामी जे आपले स्वामी प्रभू रामचंद्र त्यांचं सगळे काही काम आदराने केले. लय कंटाळ आला असं कधी जीवनामध्ये नाही घडलं. सगळे काम हनुमंताने केले आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं जे काही रामायण आहे हे खऱ्या अर्थाने हनुमंताच्या क्रांतीने रंगलं गेलं. विठ्ठला रामायण ग्रंथातून एक हनुमंताला जर वजा केलं, बाजूला केलं, रामायण राहील पण जसं पाहिजे तसं राहणार नाही. श्रेष्ठ जीवन म्हणजे हनुमंताचं. ही अपेक्षा कोणतीच न करता, कोणतीच आर्थिक अपेक्षा न करता, पूर्वीच्या काळात ते नसेल,
मग आपला सत्कार करावा, आपलं मोठेपण गावं, असं कधीच चिंतन हनुमंताने नाही केलं. विठ्ठला प्रभू रामचंद्र विजय प्राप्त करून अयोध्या नगरीत आले. त्यावेळेला समाजाकडून अयोध्या नगरीत जे काही लोक होते त्या सर्वांच्याकडून प्रभूचं फार मोठं प्रचंड असं स्वागत केलं. मोठा जय जयकार झाला. नंतर प्रभू रामचंद्र गादीवर आले, राजे झाले. झाले राम राज्य काय ओले आम्हासी, धरणी धरी पिकली ओळया म्हैसी. राम वेळोवेळा आम्ही गाऊनी, राम वेळोवेळा आम्ही गाऊनी. राम राज्य सुरू झालं. सर्व जनता सुखी झाली. प्रभूने विचार केला की आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्तीला कारण ही सगळी सेना आहे, वानर सेना, यांचा काहीतरी सत्कार करावा. ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचा सत्कार करू. आपण नियोजन केलं, आयोजन केलं आणि त्याप्रमाणे ज्या दिवशी सत्कार करायचा, स्वागत करायचं तो दिवस उगवला. सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. काही भरताच्या हाताने सत्कार केला, काही लक्ष्मणाच्या हाताने केला. तर अशा प्रकारे सत्कार करता करता सर्व संपत आले. पण हनुमंताचं नावच नाही घेणं. कारण जांबवंताचा झाला, अंगदाचा झाला, सुग्रीवाचा झाला, विभीषणाचा झाला, नळाचा झाला, निळाचा केला. जे ठराविक वानर त्यांचा सत्कार झाला. हनुमंताचं नाव निघेना. सीतेला वाटलं की ज्याने खरं केलं त्याचंच नाव नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, गळ्यातील नवरत्नाचा हार काढला, हनुमंताच्या गळ्यात घातला. ते देखून वायुनंदन झाला परमोद्विग्न, बाह्य पूजा मदते विघ्न, अभिमान मूळ घातक. माळ घेऊन झडकरी, रत्ने तोडे तडकरी, घालोनी मुखा भीतरी, टाकी दोरी चावोनी. हनुमंतराय जरा दूर गेले, उठले, बाजूला गेले. त्यातील एक एक रत्न दाताने चावू लागले, फोडू लागले. ते दृश्य सीतामातेने पाहिलं की याला मी महत्वाचा हार अर्पण केला, पण याने काही त्याची किंमत केली नाही. गेल्याजवळ रागवल्या, करतो काय म्हणे हनुमंता. म्हणजे मातोश्री, या रत्नात माझा राम पाहतो. कारण असेल माझा राम तर झालं माझं काम. या रत्नात नाही माझा राम म्हणून याच्याशी नाही माझं काम. कार्य हनुमंता, या रत्नात राम नाही, या मनात राम नाही, मग तुझ्या तरी राम आहे का. तर म्हणे मातोश्री, तुम्हाला दर्शन करायचंय का. लगेच उठले, टारकन आपली छाती अशी. तर त्या हृदयामध्ये, त्या अंतःकरणामध्ये एकटा रामच काय, राम पंचेतन दाखवलं, राम पंचेतन दाखवलं. आणि आता जर एखादा म्हणू लागला की चला आपण त्या हनुमंतासारखं करू, तर राम पंचायत हे तर सोडूनच द्या, पण तुम्ही मात्र ग्रामपंचायतला दिसणार नाही. एवढी अपार भक्ती हनुमंताची होती. म्हणून राम त्यांचे अधीन राहिले. विठ्ठला जगामध्ये अगदी उत्तम प्रकारचं सेवा पात्र म्हणजे हनुमंताचा आहे. अशा हनुमंताची जो मनुष्य साधना करेल त्याच्या जीवनामध्ये सदैव यश प्राप्त होईल, सदैव विजय प्राप्त होईल. आपण करत नाही म्हणून विजय मिळत नाही. विठ्ठला 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 विघ्नहर देवता गणपती महाराज, तशी यश प्राप्त देवता म्हणजे हनुमान आहे. हनुमंताची सेवा केली तर त्याला काही कमी पडणार नाही, त्याला कोणतंच होणं येणार नाही.
जसं पुन्हा तिथं काय म्हणा आपण म्हणतो का नाही असं विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आणि म्हणून आपल्या स्वामीचं आपल्या मालकाचं काम वेळेत करा, मन लावून करा. पगार पाणी कमी पडत असेल तर त्यांना तिची समज द्या, हो असं बोला. पण कुचराई करू नका, काम वेळेतच करा. काही माणसं जातात सेवेला, उशिरा जातात, लवकरच आपल्या घरी परत येतात. तर हे भगवंताला तुमची क्रिया पसंत होणार नाही, तुमच्या घरी चांगली लक्ष्मी राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये प्रामाणिकपणा असावा बरं का. चौरंगीनाथ महाराज जीवनामध्ये प्रामाणिकपणा धारण केला तर त्याला काही कमी पडत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा असावा. कोणतेही काम आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म त्याने चांगलंच केलं पाहिजे. विठ्ठल पद आहे स्वामी काज, स्वामीचं काम चांगलं करा, स्वामी काज. आणि दुसरं पद आहे गुरु भक्ती. इतर जीवनामध्ये गुरु करा, गुरु विना तसं राहू नका. गुरु करा, पण तो गुरु कसा करा, पारखून करा, तपासून करा. गुरु केला आणि सोडून दिला असं करू. इतर मुळा थोडा टाइम झाला तरी चालेल, डेट पण थेट. चांगला गुरु करा, तपस्वी, नामधारक, सत्यवादी, की ज्याच्या जीवनामध्ये तळमळ आहे, कळकळ आहे आपल्या शिष्याच्या बद्दल, की ज्याच्याकडे ज्ञान आहे, ती आहे, वैराग्य आहे, सद्गुण आहेत, असाच गुरु आपला उद्धार करू शकतो. विठ्ठला विठ्ठल काही लोक गुरु होण्याचाच प्रयत्न करतात, तप करत नाही, साधना करत नाही. साधना करावी, आपण पूर्ण व्हावं. जो पूर्ण त्याला गुरु म्हणतात, जो अपूर्ण त्याला शिष्य म्हणतात. आणि शिष्याने देखील त्या गुरुची सेवा चांगलीच करावी. चांगली केली तर त्याला कमी पडणार नाही. गो शब्द स्तुंदकारस्या, रो शब्द स्तनिरोधका, अंधकार निरोधित्वा गुरुरित्यंभिधीयते. गो शब्द अंधकार वाचक, रो शब्द प्रकाश वाचक. अर्थात जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपला अंधार दूर करणारा, आपल्याला प्रकाश देणारा, आपला अज्ञान नष्ट करणारा, आपल्याला खरं ज्ञान देणारा असं जर असेल तर तो खरा गुरु. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये प्रत्येक माणसाने गुरु करावा. कारण गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. गुरु तिथं ज्ञान असणारच, कोणतं भात भाकरीचं नव्हे. भौतिक ज्ञान अनंत आहे, ज्ञान असावे, व्यावहारिक ज्ञान देखील माणसाला असावं. पण आपल्या जीवनाचा उद्धार करणारं परमात्म ज्ञान, परमार्थाचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान हेच आपल्या जीवनाचा उद्धार करणारं ज्ञान. जे ज्ञान प्राप्त झालं असताना की जो कोणाची निंदा करत नाही, कोणाचा हेवा देवा करणार नाही, कोणाची टीका टिप्पणी करणार नाही, तर गप्प बसेल, पण कोणाचं गुन्हा काढणार नाही. पण माणसाला सवयच असते. पण पथ्य पाळावं. जो मनुष्य पथ्याने राहतो, आपली वाणी चांगली ठेवतो, म्हणे वाणी आणि पाणी जपून वापरा. काय वाणी आणि पाणी
असे फेरवाणी कोणाला काही बोलू नका. बोलताना चांगलं बोला, वाणी चांगली ठेवा. विठ्ठला विठ्ठला संसारामध्ये राहून देखील आपण फार मोठे होणार, पण हे पथ्य पाळलं तर तुम्हाला वाचा सिद्धी मिळणार. तुम्ही जो शब्द ठेवला तो खराच होणार. तुम्ही जर शाप दिला तर शापच राहणार आणि आशीर्वाद दिला तर आशीर्वादच मिळणार. संसारात राहून जरी केलं पण हे पथ्य पाळलं तर निर्वैर राहायचं, सर्वाची कोणाची वैर करायचं नाही, समदृष्टी राहायचं, आनंदक राहायचं, निंदा कोणाची करायची नाही आणि सतत देवाचं चिंतन करायचं. अगदी सोन्यासारख्या प्रमाणात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. ही खरी पूजा आहे. कोणाची निंदा नाही, नालस्ते नाही, देवा देवा नाही, काही नाही, असं जीवन याला म्हणतात खरं पथ्य. विठ्ठला 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 गुरु शब्दाबद्दल आपलं चिंतन आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु करा, पार्पण करा, तपासून करा. ज्याच्याकडे ज्ञान आहे, भक्ती आहे, सद्गुण आहेत, तसं गुरुस्थान जीवनामध्ये करा. तसं राहू नका, बिनगुरूचा राहू नका. बिनगुरूचा चांगदेव राहिला, तुम्ही संतापुढे फेल झाला का नाही? शेवटी तो शरणच आला कोणाला? माऊलीला, आळंदीला. आली लोटांगणी चांगली. विठ्ठला विठ्ठला चौदाशे वर्षाचं वय त्याचं. त्याला बोध मुक्ताबाईने केला. ती 14 वर्षाचीच होती. आलं का लक्षात? म्हणजे असं असतं गुरुस्थान जीवनामध्ये. असं गुरुपुत्र झालो मुक्ताबाई, असे चांगदेव महाराज बोलतात. विठ्ठला आपणच गुरु करतो असताना मी मोठमोठ्याने गुरु केले. जे जगाचे चालक मालक झाले त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. रामप्रभूने गुरु केले. तो वशिष्ठ महाराज, विश्वामित्र महाराज. भगवान कृष्णाने 2 गुरु केले. संदीपनी महाराज, दुर्वास महाराज. राम नामे करिता घोष, जेणे तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरुभक्तीशी सादर. पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही म्हणवी गुरुभक्त. दुर्वास ऋषीची सेवा करीत, नित्य मुक्ती लागोनी. यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. दत्त भगवंताने देखील जीवनामध्ये गुरु केले. किती गुरु केले? 24 गुरु केले. त्यांनी पृथ्वीला गुरु केलं, पाण्याला गुरु केलं, वाऱ्याला गुरु केलं, अग्नीला गुरु केलं, आकाशाला गुरु केलं. हा सगळा विषय भागवतामध्ये आहे. अग्नि अपस्तंश, सातवा तो चंदंश, कपोता परिसाठा, असं चिंतन आहे. अजगर शंदू पतंग, मधुमक्षिका गजभंग, हरिणमेन वेश्या सांग, नामे सुभग पिंगला. टिटव्याने लेकरू, कुमारी आणि शिरकारू, सर्पकांताने पेश करू. हे तुकेने गुरु 24. असे 24 गुरु दत्त भगवंताने ज्याच्याकडून, ज्या व्यक्तीकडून
जो जो गुण बरा वाटला त्या गुणप्राप्तीस्त दत्त भगवंताने त्या त्या व्यक्तीला त्या त्या शक्तीला गुरु मानतो. तर व्यावहारिक ज्ञानापेक्षा उद्धार करण्यासाठी समर्थ ज्ञान अध्यात्म ज्ञान असतं, पारमार्थिक ज्ञान असतं. असं ज्ञान हे गुरुजीवनामध्ये असतं आणि अशा गुरुजीवनाची सेवा करावी. नवनाथामध्ये देखील ही परखड सेवा केली जात होती म्हणून त्यांना सिद्धी मिळत होत्या. 12 वर्ष ती गुरु त्या शिष्याकडून तपच करून घ्यायची. विठ्ठला आणि मग तपाने सिद्धी मिळत असतात, आळसाने सिद्धी मिळत नसतात, झोपण्याने सिद्धी मिळत नसतात. जो तप करतो, साधना करतो त्याला सिद्धी मिळत असतात. असा भाग आहे. तेव्हा जीवनामध्ये गुरुस्थान करा. गुरुच्या बद्दल भावना देखील तशीच असावी की जसे गोरक्षनाथाची भावना, मच्छिंद्रनाथाच्या बद्दल आपण ती गोष्ट ऐकतो. एकदा गोरक्षनाथ भिक्षेसाठी गेले आणि भिक्षा मागत असताना एका घरातून त्यांना वडे मिळाले, गोड रुचकर अगदी वडे मिळाले आणि ती भिक्षा घेऊन आले. गुरूंच्या समोर भिक्षा ठेवली. गुरूंनी ती सेवन केली, फार गोड लागली, वडे फार आवडले. पुन्हा आज्ञा केली मच्छिंद्रनाथाने शिष्याला, गोरक्षनाथाला की जा पुन्हा मला हे वडे घेऊन ये. गुरुची आज्ञा. पुन्हा त्याच घरी गेली. माई भिक्षाला त्या माता माऊलीने विचार केला, आताच मी याला वडे दिले, भिक्षा घातली, परत आला का रे बाबा? तर म्हणे परत येण्याचं कारण तुमचे वडे आमच्या गुरुदेवाला फारच आवडले, याकरता मी परत आलो. म्हटले वडे देते पण डोळा देतोस का? डोळा काढून दिलं तर वडे. मग काही विचार केला का? आपल्या डोळ्याचा देहाचा कसलाच विचार न करता बोट घाटलं, डायरेक्ट गुगळच बाहेर काढलं, रक्ताची धार लागली. त्या माऊलीच्या अंगाचं पाणीच झालं. हे उगच आपण विनाकारण केलं, त्याला फार वाईट वाटलं. पटकन ती घरात गेली आणि लगेच वडे टोपल्यामध्ये त्या पात्रामध्ये होते, ते वडे घेतले, पटकन त्या झोळीमध्ये भिक्षा पात्रामध्ये टाकले. या मला डोळा दाबला, गुरुदेवाकडे आले. रक्तस्राव होत आहे. गुरुनी जाणलं की आपल्यासाठी केवळ किती अघोर कर्म केलं, पण ते गुरु समर्थ होते महाराज. एका क्षणात एका मंत्रात त्याचा सगळा डोळा पूर्वीसारखा करून टाकला. विठ्ठला मंत्रशक्ती फार प्रबल होती महाराज. त्यांना काय जगाचं देणं घेणं नव्हतं, काय त्यांना 7-12 करायचा नव्हता, कुठं काही घरं बांधायचे नव्हते. ते कशाच्या नादीच लागले नाही, कुठंच आसक्त झाले नाहीत. म्हणून त्यांच्या ठिकाणी एवढं मोठं सामर्थ्य आलं. विठ्ठला स्वामी काज गुरु भक्ती पित्रोचन सेवापती म्हणून सांगायचं राहून गेलं की ज्याला गुरूंच्या बद्दल आवड असेल त्यांनी तुळशीची माळा घालून घेणे. ज्याच्याबद्दल आपली भावना आहे अशा गुरुकडून मंत्र घ्या. नुसती माळा टाकली काम झालं असं नाही, त्या गुरुमुखातून मंत्र यावा लागतो. मग तो रामाचा असेल, कृष्णाचा असेल, दत्त भगवंताचा असेल, भगवान शंकराचा असेल, पण मंत्र घ्या. ते अक्षर त्या मुखातून आलं तर मग त्याला महत्व. विठ्ठला जप करा आणि जशी पडेल त्या गुरुदेवांची सेवा करा. नाहीतर गुरु केला जन्मभर सोडून दिला असं करू नका. काहीतरी गुरूंची सेवा घडली पाहिजे. विठ्ठला आणि तिसरं जे पद आहे ते पद म्हणजे पितृवचन. एकतर माणसाने जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करायची. आईवडिलांची सेवा केल्यामुळे जगाचं जीवन, जगाचा चालक मालक पांडुरंगाच्या रूपाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आला.
पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला, पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिक भक्तासाठी भगवान आले. कुठून आले? वैकुंठातून आले, द्वारकेतून आले, गोकुळातून आले, कुठून का होईना पण ते आले, याला महत्व आहे. आले आणि त्यावेळेला सेवा चालू होती. पुंडलिक भक्ताची आईवडिलाची सेवा तो करत होता. तर भगवान आले, म्हटले मी आलो, मी कोण जगाचा चालक आहे. म्हटले देवा मी तुम्हाला चांगलं ओळखलंय, पण इथं मात्र बोलू नका. माझे या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे हा प्रसंग बोलण्याचा. तर देवा बोलू नका, आमच्या आईवडिलाची निद्रा मोडेल. जरा थांबा, जाण्याची घाई करूच नका. थांबाच. थांबला दैव बाळवंटी, थांबला दैव बाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला दैव बाळवंटी, थांबला दैव बाळवंटी. भगवान थांबले. तर म्हणे देवा जोपर्यंत माझी सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्ही असंच थांबून राहा. लक्षात धरा, तुमच्या दर्शनासाठी इथून पुढे सारं जगात येईल. त्याच्यामध्ये काही सज्जन काही दुर्जन राहतील. दुर्जनाला पाहून तुला राग येणार, सज्जनाला पाहून तुला आनंद होणार. तर देवा कोणी असो, मूढ पापे जैसे तैसे, उत्तरे कासे लावून, जसे असतील तसे त्यांचा तुला उद्धारच करावा लागेल देवा. शेवटी भगवंताने ते बोलणं मान्य केलं. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. असा भगवान विटेवर थांबला. आणखी तो उभाच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करजटावरी ठेवली हार गळा कासेची कांबर, हार गळा कासेची कांबर. सर्वांग सुंदर भगवान परमात्मा सध्या देखील विराजमान आहे. तोच दत्त भगवान आहे. विठ्ठल विठ्ठल वचन सेवापती. त्याचं वचन प्रभू रामचंद्राने परिपालन केलं. वास्तविक पाहता सगळ्या लोकांचं मत प्रभू रामचंद्राकडेच होतं. राजा दशरथाच्या नंतर ही गादी, हे राज्य प्रभूच्या अंकित असावं, प्रभूच्या स्वाधीन असावं, अशी भावना सकळांची होती, सर्वांची होती. एकदा दशरथ राजाने मोठा दरबार भरवला आणि एके दिवशी त्यांनी जरा आरशात आपलं मुख पाहिलं. श्रवण समीप भये शीतले, श्रवण समीप भये शीतले, मनोच ठरपणु असोपदेशा, मनोच ठरपणु असोपदेशा. तेच पांढरे दिसते कानावर. म्हणतात की प्रथम केस जे पांढरे होतात ते कानाजवळ होतात. तुमचा अभ्यास तुम्ही करा. तर आपण आता तिकडे चाललो तर हे सगळं राज्य प्रभूच्या स्वाधीन करावं, कारण तो थोरला मुलगा आहे. पूर्वीच्या काळात अशी पद्धत असायची. त्याचे स्वाधीन करावे आणि म्हणून सर्व जनतेला विचारणा केली की प्रभू रामचंद्राच्या बद्दल विचारणा केल्यानंतर सर्वांनी होकार दिला. सर्वांनीच होकार दिला. गुरुदेवाकडे हा विषय मांडला. त्याने देखील मुहूर्त पाहिला. लगेच मुहूर्त जवळ आला. उद्या गादीवर राम बसणार याकरता सगळी नगरी सजवली. सगळी नगरी सजवली. बुढिया तोरणे, कथा गाणे गाणे. तर त्याच समयी मंथरेने कैकेयीची कान जरा बिघडून टाकली की हे कैकेयी लक्षात धर, थोडा जरा विचार कर, हे काय खळबळ चाललेली लक्षात धर.
तुझे मुलं तिकडंच आहेत, मामाच्या गावी, तर इकडं असा प्रकार चाललाय, हे काही चांगलं दिसत नाही. त्याला पटवून दिलं. तिची भावना नाही बसली. अगोदर त्याला नाव ठेवलं, देव का तोंडात म्हटले, असं बोलायचंच नाही म्हटले. राम म्हणजे रामच हे म्हटले. ती भरताही पेक्षा रामाला जास्त मानायची. रामप्रभू शक्यतो त्याच्याकडेच असायचे जास्त. पण या मंथरेने सगळा कारभार विचित्र केला. कुटील मंथराने बकाई, कैकेयीने बात सुनाई, दे दो मोरे तो वरदान, पतित पावन हे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. तिच्यामुळे कैकेयी रुसून बसली. नंतर राजा दशरथ तिच्या महालात गेला. मग त्याने आडेबेडे घेतले, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण कैकेयी मध्ये काही विचारात बदलच नाही. काय तुझी इच्छा, मी देण्यास तयार आहे. तर म्हणे, पूर्वीच्या काळी मी तुमच्याकडे 2 वर ठेवले, स्टॉक मध्ये तुमच्याकडे आहेत, मला त्याचं स्मरण आहे. तर ती वर मला या समय पाहिजे आहे. म्हणजे सांग, देतो ना, पण असं करायचं नाही. मग तिने 2 वराची मागणी केली. एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षे वनवास. ही शब्द कानी पडले. राजा मूर्छित झाला, अर्थात कोमात गेला. एवढं प्रेम दशरथाचं रामावर होतं. मग सुमंत प्रधानाला पाचारण केलं. सुमंत प्रधान तिथं आले तर अस्ताव्यस्तपणा सगळा दिसला. नंतर त्यांनी रामाला पाचारण केलं. राम प्रभू तिथं आले. काय प्रकार, कोणीच काय बोलेना, कोणीच काय म्हणेना. शेवटी कैकेयीच रामाशी बोलू लागले. तुम राजा के प्राण प्यारे, तुम राजा के प्राण प्यारे, इनके दुख हरोगे सारे, अब तुम वन में जाओ राम, पतित पावन हे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम प्रभू काही बसले का अयोध्यानगरीमध्ये नाही. आपल्या वडिलाचं वचन आहे, आपल्या कुळाची पद्धत आहे. जो शब्द केला तो खरा करणे, त्याच्यात बिलकुल असं तसं न करणे. रघुकुल रीत सदा चले आई, आन जाई परी भजन जाई, आन जाई परी भजन जाई. आपल्या रघुकुळाची रीत आहे, पद्धत आहे. एकतर शब्द कोणाला द्यायचा नाही, आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहायचं नाही. याच्यामध्ये लक्ष्मी असते बरं का, याच्यामध्ये वैभव असतं. विठ्ठल रामचंद्राने आपल्या वडिलाचं वचन ऐकलं गेलं, ते खरंच करून दाखवलं. म्हणून शब्दाला फार महत्व आहे, वचनाला फार महत्व आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज बोलतात, पितृवचन सेवा पती पित्याची सेवा. पित्याचं वचन प्रभू रामचंद्रांनी परिपालन केलं. आता काही मुलं ते मानत नाहीत, आईवडिलाचं मानत नाहीत, पण मानलंच पाहिजे. त्यांना मोठे पण दिलंच पाहिजे, त्यांची सेवा केलीच पाहिजे. जे मुलं आईवडिलाची सेवा देव समजून करतात, त्यांच्या घरात लक्ष्मी सोडत नाही. जरी फार वैभव नसेल तर त्यांचं जीवन अगदी सुखात राहील. ही भगवंताची करणी. विठ्ठल जिथं सेवा असते, जिथं सत्य असतं, तिथं भगवान असतो. आणि जिथं भगवान असतो तिथे लक्ष्मी राहते. लक्ष्मीला निमंत्रण देण्याची गरजच नाही. ही गुरु किल्ली आहे.
आणि म्हणून जीवनामध्ये शब्द पाळा, शब्द खरा करा. विठ्ठल 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 पितृवचन सेवापती आणि शेवटचं पद म्हणजे सेवापती. पत्नी धर्म आहे, पतिदेवाची सेवा करणे. कारण सेवा केल्यामुळेच तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ती सत्ता गाजवू शकते देवावर देखील. जीवावर तर गाजवते, पण देवावर देखील तिची सत्ता चालते. तिच्या अंगी फार मोठं सामर्थ्य मिळतं पती सेवा केली तर. कायने वाचेने मानाने जर त्या पत्नीने सेवा केली तर तिच्या अंगी फार मोठं सामर्थ्य मिळतं. तिला शाप देण्याचं सामर्थ्य देखील मिळतं आणि आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य देखील मिळतं. अशा बऱ्याच घटना आम्ही देखील डोळ्याने पाहिलेल्या आहेत. काही माता वर्गाला त्रास झाला, काहींनी त्रास केला तर त्यांना शाप मिळाला, त्याचं प्रायश्चित्त त्यांना मिळालेलं आहे. म्हणून शक्यतो ज्या पतिव्रता माऊली असतात त्यांच्या कोणी नादी लागायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून पती सेवा सामान्य नाही, तिचं देखील ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. पतीने देखील त्याला चांगल्या प्रकारे मानलं पाहिजे, मानपान केला पाहिजे. नुसते पतीची सेवाच करायची, पण आपण देखील ती आजारी पडल्यानंतर तिची दखल देखील पतीने घेतलीच पाहिजे. दोघांनी एकामेकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. घरामध्ये ज्या घरामध्ये दोघंही एकामेकाचा मान सन्मान करतात त्या घराला कधीच लक्ष्मी सोडून जात नाही. विठ्ठल असं जर केलं तर मग हीच भगवंताची पूजा. महाराज म्हणतात ना, हीच विष्णूची महापूजा, महाराज सकारात्मक सांगतात की हेच विष्णूची महापूजा, हीच भगवंताची खरी पूजा आहे. ही तर पूजा आहेच आहे, पण असं जरी केलं जीवनामध्ये तुम्ही तर हीच विष्णूची छोटी पूजा नव्हे, मोठी पूजा, महापूजा. आता विठ्ठलाची पूजा करायला लय पैसा लागतो, मरणाचा पैसा लागतो. तुम्ही पहा, हे आपल्याला काही माहीत नसेल पण फार पैसे लागतात. आता पंढरपूरला ती पूजा काय सोपी नाही. आपली माऊलीची पूजा सोपी, 500 रुपये दिली की पूजा होते. त्याकडे सामर्थ्य असेल, आर्थिक बळ असेल, त्याने देखील पांडुरंगाची पूजा करावी. किती पैसा लागतो मला माहित नाही, पण आता पूजेचे रेट फार झालेत. आता जशी शक्ती असेल तसं करा. देवा काही पैशाचा भुकेला नाही, देव हा भावनेचा भुकेलेला आहे. आणखी काय केलं असताना भगवंताची पूजा होऊ शकते? सत्य बोला मोठी, बोला मोठी.
सत्य बोले मुखी 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 सत्य बोले कभी आने का दोते कभी आने का दोते कभी आने का दोते देवी सोते महापुरा देवी सोते महापुरा कभी आने का गोड सहल झाली, गोड प्रमाण झालं. महाराज म्हणतात, काय म्हणतात? सत्य बोले मुखी. काय करा? मुखाने सत्य बोला आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा. आनंद मानू नका. जो मनुष्य दुसऱ्याच्या दुःखाने सुख मानतो तो मनुष्य पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. ब्रह्मराक्षस असं वर्णन रामायण ग्रंथामध्ये आहे. सत्य बोला. कर साच बराबर तप नाही, झूठ बराबर पाप. जिनके हृदय साच है उनके हृदय पाप. साच बराबर तप नाही, सत्यासारखं तप नाही, खोटं बोलल्यासारखं पाप नाही. म्हणून खोटं बोलू नका आणि खरं बोलल्याशिवाय राहू नका. आपल्या बोलण्यातून एखाद्याचं नुकसान होत असेल, एखाद्याचं जीवन बर्बाद होत असेल, ते सगळं पाप तुमच्या माथी जाणार. पण मुखाने सत्यच बोला, खरं बोला. खरंही बोला आणि बरंही बोला. मुद्दाम सांगतो, विषयांतर झालं त्यांच्या. खरंही बोला आणि बरंही बोला. काही वेळेला असतं खरं पण ते नसतं कानाला बरं, असतं खरं पण ते कानाला नसतं बरं. एक असा मनुष्य निघाला पायी पायी. तर एक शेत लागलं. ते शेताच्या बाजूला शेतामध्ये एक मुलगा होता, छोटा मुलगा होता. तर जवळ त्याची माता पलीकडच्या बाजूला होती. तर या वाटसोडीने विचारलं, हे बाळू, ती बाई तुझी कोण आहे? ती बाई तुझी कोण आहे? तो म्हटला, ती बाई ना माझ्या बापाची बायको आहे. काय म्हणला? माझ्या बापाची बायको आहे. आहे खरं, आहे खरं पण ते नाही कानाला बरं. मग खरंही बोला, बरंही बोला. विठ्ठला विठ्ठला. हे माझी माता आहे, माझी आई आहे. किती गोड आलं का लक्षात? मग सत्याचं परिपालन करा, सत्य सांभाळा. बऱ्याच लोकांनी सत्याचं परिपालन केलं, जगामध्ये त्यांचं नाव झालं. अजून देखील त्या नावाला विसरत नाही. हरिश्चंद्राने सत्य पालन केलं, धर्मराजाने सत्य पालन केलं. असे बरेच झाले की त्यांनी सत्याचं आचरण केलं, जगात त्यांचं नाव झालं. विठ्ठला विठ्ठला. खरे बोले तरी लोकांसाठी जोडे हरी, लोकांसाठी जोडे हरी, लोकांसाठी जोडे हरी.
बोलण्यातून सत्य बोलण्यातून भगवान देखील मिळतो, भगवान प्राप्त होतो. एवढं सामर्थ्य सत्यामध्ये आहे, खरं बोलण्यामध्ये आहे. तेव्हा महाराज म्हणतात असं केलं तर देवाची महापूजा करू शकते, त्याचं तुम्हाला मिळू शकतं. खरं सत्य बोले मुखे आणि दुःखावी अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याला दुःख झालं तर दुःखच माना, दुसऱ्याला सुख झालं तर सुखच माना, सुखच माना. एखाद्याच्या घराला आग लागली तर लागूच नाही, कदाचित लागली तर तिथं जाऊन असं म्हणायचं हे काय बरं झालं नाही, हे काय बरं झालं नाही, हे काय बरं झालं नाही. असं जरी केलं तर हीच विष्णूची. एखादा आजारी पडला, भरपूर खर्च झाला, तिथं गेल्यानंतर त्याच्या भेटीला गेल्यानंतर म्हणायचं काही हे फारच असं व्हायलाच नको होतं, आजार यायलाच नको आहे वा, ते काही बरं नाही, देवाने चांगलं केलं पाहिजे. असं जरी आपण शब्द तिथं उच्चारण केलं तर हीच विष्णूची. म्हणजे किती गोड आहे. याला काही नेट लागत नाही, याला काही पैसा खर्च होत नाही. बरं बोलायचं, चांगलं बोलायचं. नाही तर तिथं गेल्यानंतर घराला लागले तिथं म्हटलं बरं झालं, बरं झालं, चांगलं झालं, असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. असं जर केलं तर तो ब्रह्म राक्षस होतो. विठ्ठला विठ्ठल. त्या लोकांचे टपोरे बसतात आणि पुन्हा त्याला प्रायश्चित्त म्हणजे तो ब्रह्म राक्षस होतो मेल्यानंतर. असं हे संत वचन आहे. मग सत्य बोले मुखे दुःखावी अनेकांच्या दुःखे. असं केलं तर हीच विष्णूची, भगवान विष्णूची, परमात्म्याची, भगवान दत्त भगवंताची पूजा, तिचं फळ आपल्या जीवनामध्ये मिळत असतं. एक म्हटलं महाराज तुम्ही फार सांगितलं, फार सांगितलं, पण एवढं कसं काय आम्हाला शक्य होणार? आमचा संसार सांभाळून एवढं काय शक्य कसं काय शक्य होणार? महाराज बोलतात का शक्य होणार नाही? या सगळ्या गोष्टी शक्य होतील. तर याकरता तुम्ही निश्चय करा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे Oh,
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तर या सगळ्या गोष्टी होतील या अभंगामध्ये. जे काही सांगितलं त्याच्याबद्दल जर निश्चय केला तर सगळ्या गोष्टी फलद्रूप होतील. बळाचे प्रकार अनेक आहेत. त्यामध्ये निश्चयाचं बळ. निश्चय करा, जिद्द ठेवा की हे मी करणार म्हणजे करणारच. अशी जिद्द ठेवली, असे प्रयत्न केले तर या सगळ्या गोष्टी होतील. तुमच्या जीवनामध्ये स्वामीची सेवा चांगली होईल, गुरुची सेवा होईल, आईवडिलाची सेवा होईल, पतिदेवाची सेवा घडेल, सत्याचं आचरण होईल, दुसऱ्याच्या दुःखाने तुम्ही दुःखी होणार. या सगळ्या गोष्टी होतील तर निश्चय केला तर. निश्चय करा पक्का आणि आमच्यावर मारा शिक्का, असं आपण म्हणतो का नाही. तर या सगळ्या गोष्टीसाठी पक्का निश्चय करा की हे मी करणार म्हणजे करणारच. आजपर्यंत सेवा नाही केली आईवडिलाची, इथून पुढे सेवा करणार म्हणजे करणारच. आतापर्यंत नाही कीर्तन ऐकलं तर इथून पुढे एकही कीर्तन मी सोडणार नाही म्हणजे नाही. पंढरीला कधी गेलो नाही पण इथून पुढे दरवर्षी जाणार म्हणजे जाणारच. सगळेच माणसं गेले पाहिजेत असं काय नाही. घरातून एक जरी माणूस गेला दरवर्षी तर ती वारी आपल्या घरामध्ये राहते. ती प्रसन्नता भगवंताची प्राप्त होते. त्यातून लक्ष्मी प्रसन्न राहते. देवाचं काम केलं तर लक्ष्मी प्रसन्न राहते. अशी ही बाजू आहे. तेव्हा सर्वांनी
जीवनामध्ये सेवा करा, भक्ती करा, देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, थोरा मोठ्याचा मान सन्मान ठेवा, कोणाचा अनादर करू नका, कोणाचा शाप घेऊ नका, दानधर्म केल्याशिवाय राहू नका. आपल्या शक्तीप्रमाणे एवढंच दिलं पाहिजे, एवढंच केलं पाहिजे असं काही शास्त्र सांगत नाही. तुमची जशी शक्ती असेल त्याप्रमाणे. आणि ते दान करताना देखील अहंकार नको, मीपणा नको. दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूर से धोखा है तो कहेगा मैं दाता हो, मालक से लाया है. दान नम्रतेने करा, चांगल्या ठिकाणी करा. चांगल्या ठिकाणी केलं तर तुमचं चांगलं होणार, चांगल्या ठिकाणी केलं तर त्याचं फल तुम्हाला नाही मिळणार. असो जेवढं गोड असेल तेवढं जीवनामध्ये करत राहा, नंतर तुम्हाला मिळत राहील. तर याकरता अशा हरिनामामध्ये आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण जसं चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. ऐकण्याची सवय ठेवा, ग्रंथ वाचनाची सवय ठेवा, चांगल्याची संगती धरा, वांगड्याची संगती नको, छोट्याची संगती करू नका, मोठ्याची संगती केल्याशिवाय राहू नका. पण आजकाल कोण मोठा, तर ज्याच्या खिशात झाला भरपूर नोटा तो आजकाल सर्वात मोठा. म्हणून मोठा तोच आहे की जो जगाच्या कामी पडतो, इमानदारी धरतो, सत्याने वागतो, दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, नम्रता जीवनामध्ये धारण करतो, सर्वांना सांभाळून घेतो, नामचिंतन करतो, भक्ती करतो, तो खऱ्या अर्थाने मोठा आहे. किंवा मोठं जीवन संतांचं आहे, गुरुजनांचं आहे. याप्रती भावना चांगली धरा असतो. या ठिकाणी थोडीफार सेवा केली. आदित्य महाराज यांचा सगळा परिवार, राजपती परिवार, त्यांच्या सर्व परिवारांनी आग्रह धरला, त्याप्रमाणे येऊन थोडीफार सेवा केली. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, दत्त भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराज या पवित्र चरणी, या परिसरामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग या अशा पवित्र स्थानी, तथा इंद्रायणी माता, सद्गुरु जोग महाराज, आमचे सर्व गुरुजन मंडळी, बोधे बाबा या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला विराम म्हणायची. विठ्ठल जय जय